आणि त्याच्या साथीला सचिन मोरे. प्रवीण चोरगे आणि त्याच्या साथीला सचिन मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. सलामीवीर धर्मवीर आणि कर्मवीर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नेरे टीमची चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगला क्रिकेट बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला जासी टीम आणि त्यांना फाईट करत असताना नेरे टीम. जासी टीमने टॉस जिंकला, सांगितला फिल्डिंग करतो. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले नेरे टीमला. नेरे टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असेल. साईस मात्रे गोलंदाज P1 चा सेटअप फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल चांगला बॉल. पहिलाच बॉल पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सुरुवात चांगली केली गोलंदाजांनी. गोलंदाज पाहतो आपण साईस मात्रे या गोलंदाजाला. P1 चं षटक, पॉवर प्लेचं षटक आणि गोलंदाज साईस मात्रे. पुढचा बॉल इथं मात्र फटका फसलाय, परंतु फिल्डर दूरवरती होता आणि एका धावेने मात्र श्री गणेश झाला टीमचा, नेरे टीमचा. एक धाव फलकावरती. लेगबाच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळाली. सिंगलने मात्र खातं ओपन झालं टीमचं, नेरे टीमचं. नेरे टीमची सलामीची जोडी पाहतो आपण. सचिन मोरे आणि प्रवीण चोरगे ही सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळेल प्रवीण. यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवरती, सेकंड बॉलवरती स्ट्राईक रोटेट झाली आहे. 2 चेंडू फेकून झाले आतापर्यंत. सिंगल धाव फलकावरती. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अप्रतिम फिल्डिंग. फिल्डिंगचा दर्जा खूप चांगला पाहायला मिळाला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळाली. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला गॅप शोधावा लागतात. 2 फिल्डर आपण अगदी बघितले तर सीमारेषेकडे असतात आणि ते तुम्हाला टार्गेट करावं लागतं. पुढचा बॉल साईजचा ऑर पीच बॉल होता अगदी समोर. तिथे देखील फिल्डिंग डिपार्टमेंट चांगलं पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, तेवढीच चांगली साथ पाहायला मिळते फिल्डिंग डिपार्टमेंटची. आतापर्यंत बांधून ठेवल्यात, जखरून ठेवल्यात फलंदाजांना. पॉवर प्ले मध्ये नेहमीच दादागिरी पाहायला मिळते फलंदाजाची, परंतु गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. इथं मात्र चेंडू खराब चेंडू. पंचांनी इशारा केला हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव मिळेल, एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 धाव फलकावरती. काही गोलंदाजी पाहायला मिळते साईस मात्रेची. P1 चं सेटअप, पॉवर प्लेचं सेटअप फेकत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. हाफ टॅकलचा बॉल पुल केलाय, चेंडू हवेत आहे, फटका बसलाय, झेल खाली फिल्डर आणि फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. फर्स्ट विकेट डाऊन. नेरे टीमला लागलेला हा पहिला धक्का क्रमांक पहिला. फर्स्ट विकेट डाऊन. चांगली गोलंदाजी राहिली आहे साईस मात्रेची. आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत, 5 मध्ये धावा खर्च केलेत अवघ्या 2. एक लेगबाच्या स्वरूपामध्ये आणि एक फलंदाज बाद केले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कुणाल गायकर. नवीन फलंदाज पाहायला मिळेल. 3ऱ्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज कुणाल गायकर आणि त्याच्या साथीला सलामीवीर फलंदाज पाहतो आपण सचिन मोरे. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू प्रगती पथावरती पाहायला मिळेल. पॉवर प्ले आतापर्यंत चांगलं राहिली आहे. चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये दादागिरी खास करून गोलंदाजीने दाखवली आहे. वर्चस्व आतापर्यंत राहिली आहे 5 बॉल मध्ये. पाहूया शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. ओव्हर पीच बॉल त्याला मात्र खोदून काढल्या. तेवढी चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा काय फिल्डिंगचा दर्जा पाहतो या ओव्हर मध्ये. 3 चेंडूवरती फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला आणि 1 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 3 धावा, 1 फलंदाज बाद. डीजे
षटकात जरी धावा आल्या नसल्या तरी मागील 4 षटकामध्ये धावा बनवू शकतात. दोन्ही टीम तेवढी ताकदवान बलाढ्य संघ पाहायला मिळतात. आज मोठे मोठे संघ आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतील, या लढतीमध्ये पाहायला मिळतील. चला फिल्डिंग डिपार्टमेंट सजवून घ्यायचं आहे लगेच. चांगली स्पर्धा पाहतो आपण. प्रेक्षकांसाठी 2 स्टँड देखील, स्वर्गीय वैकुंठ पाटील स्टँड, त्यानंतर स्वर्गीय मिलिंद सोनावणे स्टँड. तर पाहिला तर एक मोठी स्पर्धा या विभागामध्ये, प्रथम तलुजा विभागामध्ये पाहतो आपण 20 बाईक्स ही स्पर्धा पाहतो. जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण 3 धावा 1 फलंदाज बाद झाला. संयम पाटील हा गोलंदाज सेकंड ओव्हर साठी दाखल झाला आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळेल कुणाल गायकर, संयम मात्रे. और पिच बॉल होता समोर खोदून काढलाय. इथे देखील शॉट मिड ऑफला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फिल्डिंग डिपार्टमेंट खूप चांगलं पाहायला मिळते. जासे टीमची प्रत्येक बॉलवरती चांगला एफर्ट पाहायला मिळते फिल्डिंग डिपार्टमेंटचा. आज चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सुरुवात या गोलंदाजीने देखील खूप चांगली केली आहे. संयम मात्रेने पहिला बॉल डॉट फेकला, त्यानंतर सेकंड बॉल देखील डॉट फेकला. सलग 2 चेंडू डॉट फेकलेत. टीमची धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती. हा देखील डॉट. काय चेंडू, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजाचं नाव आहे संयम मात्रे. लगातार 3 चेंडू डॉट फेकलेत. तुम्ही जेवढे डॉट चेंडू फेकाल तेवढा दबाव मात्र बनते. डॉट फेकणे मेसेज सिंगलला प्राधान्य दिलं, स्ट्राईक रोटेट केलं तर हे महत्वाचं असतं. आणि गोलंदाजी मात्र अप्रतिम राहिली आहे. गोलंदाज संयम मात्रेची पूर्णपणे बांधून ठेवले, जखडून ठेवले. यामध्ये हाफ ट्रॅकर होता, मिस टायमिंग आणि आणखी एक विकेटचा पातळ. 4 चेंडू मध्ये 1 फलंदाज बाद. एकही धाव खर्च केली नाही. डीजे 3 धावा 2 फलंदाज बाद. आतापर्यंत विचार केला तर 10 चेंडूंचा खेळ झालाय. 10 चेंडूचा खेळ म्हटलं तर या मैदानावरती किमान 18 ते 20 धावा धावफलकावरती लागणं गरजेचं होतं. परंतु काय गोलंदाजी पाहिली. भेदक मारा, टिचून मारा आणि कडक मारा. चांगली गोलंदाजी पाहिली. कंजूशी गोलंदाजी पाहायला मिळते. तर आज दरम्यान संजीवनजी कांबळे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालं. त्यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. गावदेवी क्रिकेट संघ पिसर्वे आयोजित गावदेवी चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसंच ती बात आमच्या सुरेश शेठ मात्रे त्यांच्या समिती बात आहे नाता शेठ मात्रे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत. और पिच बॉल होता, खोदून काढलाय अराउंड द कार्पेट. फिल्डिंग डिपार्टमेंट 2 धावा कंप्लीट झाल्या बॉलवरती. 5व्या बॉलवरती 2 धावा मिळाल्या या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण 5 धावा, 2 फलंदाज बाद. 5 धावा धावफलकावरती. प्रथमेश पाहतो आपण स्ट्रायकिंगला फलंदाज. परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट खूप चांगली झाली आहे. चांगली फिल्डिंगचा दर्जा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. आणि अशा प्रकारे मात्र 2 षटकाचा वाजवी केलं होतं. समाप्त 2 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 आकड्यावरती. डीजे
फेकण्यासाठी आतापर्यंत काय गोलंदाजी राहिली आहे या मैदानावरती 100+ धावा पाताने पाहिलेत आपण. गावदेवी क्रिकेट संघ दहिसर टीमने 105 धावा 5 षटकामध्ये बनवल्यात. सुरुवात नेरे संघाची थोडीशी खराब राहिली आहे. 2 षटकामध्ये अवघ्या 5 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार प्रमोद मडवी. इथं मात्र वंच वलतात आमच्याकडं. इटचा वाईट बॉल. आणखी एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. टीमची धावसंख्या 6 पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावरती. विचार केला तर वाईट 2 बॉल असतील. 6 मध्ये देखील 2 व्हाईटच्या धावा, 1 लेग बायच्या धावा, म्हणजे 3 धावा अशाच गेल्या. आणि बॅट मधून पाहिले तर 3च धावा आल्यात. लेफ्टी बॉलर तर मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे बांधून ठेवले फलंदाजांना. नेरे संघ तिसरा षटक प्रगतीपथावरती असताना टीमची धावसंख्या अवघ्या 6 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झालेत. प्रमोद मडवी देखील खूप चांगली गोलंदाजी करतो. फुलटॉस बॉल. इथं मात्र गॅप शोधलाय. वन बाउन्स चेंडू सीमा रेषा पलीकडे. हा येतो दणदणीत सणसणीत चौकार. इनिंगचा पहिला सत्र चालू असताना चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 10च्या आकड्यावरती. 10 धावा धाव फलकावरती. इथं मात्र एक अगला वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. इथं देखील संधी होती. डायरेक्ट हिट कदाचित झाली असती. 1 धाव मात्र लेगबायच्या स्वरूपामध्ये पंच इशारा करतात. 1 धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती पाहतो आपण. गोलंदाज नेहमीच गोलंदाजी करतो त्यावेळेला मात्र विकेट किपर नेहमीच इशारा करीत असतो. कारण की गोलंदाजाचा हा आरसा असतो. विकेट किपर तो नेहमीच त्याला इशारा करीत असतो की तू अशी गोलंदाजी कर, इथे बॉल टाक तू. गोलंदाज पाहतो आपण प्रमोद मडवीला. लेफ्टी गोलंदाज नेहमीच घातक असतात. लेफ्टी बॅटर देखील नेहमीच घातक असतात. आणि इथे देखील प्रमोद मडवी देखील खूप चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल स्लोअर गतीचा बॉल होता. पंच इशारा करतात का हा व्हाईट बॉल आहे. या ओव्हरचा हा दुसरा व्हाईट बॉल पाहतो आपण. टीमची धावसंख्या 1 धावेने पुढे जात असताना 12 धावा धावफलकावरती पाहतो. आतापर्यंत 2 बॉल व्हाईट फेकल्यात. 1 धाव लेग बायच्या स्वरूपात. एक चांगला फटका पाहिला आपण चौकार. फलंदाज पाहतो आपण प्रथमेशच्या बॅटमधून. मिस टायमिंग आहे. बॉल हा येत आहे. फिल्डर बॉल खाली पकडलाय. झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. बारा धावा धावफलकावरती. 3 फलंदाज बाद. इथं मात्र दादागिरी चालली गोलंदाजाची. जासे टीमच्या गोलंदाजाने मात्र पूर्णपणे बांधून ठेवल्यात, जखरून ठेवल्यात, लखरून ठेवल्यात. कुठलीही संधी देत नाहीये. तिसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत प्रमोद मडवीने देखील 4 चेंडू फेकून झाल्यात. जवळ जर विचार केला तर 16 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर बाकी असलेले 14 चेंडूवरती किमान 30-35 धावा गरजेचे असणारे. हाफ ट्रॅकरचा बॉल होता परंतु बॅट पंच इशारा करतात आणखी एक व्हाईट बॉल. या षटकातील तिसरा चेंडू व्हाईट पाहिला आपण. 1 धावेने मात्र धावफलक पुढे जातो. 13 धावा धावफलकावरती. गोलंदाज प्रमोद मडवी. स्लोअर गतीचा चेंडू. 5वा चेंडू फेकण्याचा त्याच्याकडे ती कला आहे. यावेळेस मात्र हाफ टॅकरचा बॉल होता. पूल केलाय परंतु मिस टायमिंग पाहायला मिळते का. नाहीये. इथं काय जबरदस्त फिल्डिंग आपण दाखवलंय. किमान आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात. 5 धावा. चेक केलं जाईल. नक्कीच चेक केलं जाईल. फिल्डिंग डिपार्टमेंटचं कौतुक करायला हवं. जासे टीमचं सुरुवातीपासूनच फिल्डिंग चांगली राहिली आहे. आणि ते देखील असं वाटलं होतं सुरुवातीला काही मिस टायमिंग आहे. त्यानंतर असं वाटलं आता हा चेंडू 6 धावांसाठी जाईल परंतु फिल्डरने काय जंप लावली.
चला थर्ड अंपायर यायचं आपल्याला. थर्ड अंपायर चेक केला जाईल की नक्की बॉल कुठे अडवलाय. आतापर्यंत जासी टीमचे फिल्डिंगची कौतुक करायला हवं. सेफ आहे, सेफ आहे. इथं देखील कौतुक व्हायला हवं. फिल्डरचं काय क्षेत्ररक्षण केलं. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलं या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. असं वाटतं की या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग पाहायला मिळेल का नेरे टीमची. कारण की आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ असताना अवघ्या 13 धावा धावफलकावरती आणि 3 फलंदाज बाद झाले आहे. परंतु नेरे संघाला अजूनही संधी आहे. 2 षटकामध्ये मागील फ्रेश गोलंदाज पाहतो आपण. प्रमोद चापूरचा बॉल, फुल टच बॉल, बॅटची कडा लागली आहे. इथं मात्र नसीबाचा चौकार. बॉल जाईल सीमा रेषे पलीकडे, हा लाय चौकार आणि 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती, 18 या आकड्यावरती. सॉरी. तीन षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. सध्याच्या घडीला पाहिला तर 6च्या सरासरी धावसंख्या उभारली गेली आहे नेरे टीमने. स्प्रे का जा कोणतरी जा. तीन षटकामध्ये 18 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद झाले. आतापर्यंत जासे टीमने चांगली गोलंदाजी राहिली आहे. अचूक मारा, बेधक मारा आणि टिचून मारा अशी गोलंदाजी राहिली आहे. 6च्या सरासरीने धावा बनल्या गेल्यात नेरे टीमच्या. परंतु अजूनही 2 षटक आहेत, 12 चेंडू आहेत. इथून जर चांगली फलंदाजी केली तर नेरे संघ किमान 5 षटकामध्ये 40 ते 45 धावा जरी बनल्या तर चांगली गोलंदाजी देखील करू शकतो. षटक क्रमांक 14 गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल तन्मय ठाकूर. हा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल आणि स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल रोहन पाटील. स्ट्रायकिंगला फलंदाज रोहन पाटील आणि गोलंदाजी ट्रॅक वरती तन्मय. वेगवान चेंडू परंतु पंच इशारा करतात का हा स्क्वेअर चेंडू आहे, वाईट बॉल आहे. एक धाव एक्स्ट्रा मिळेल. एक एक्स्ट्राच्या मदतीने मात्र टीमची धावसंख्या पुढे जाईल. ऑफ स्टंपचा बराच बाहेरचा चेंडू होता. पंचांनी इशारा केला का हा वाईट बॉल आहे. 19 धावा धाव फलकावरती लागली गेली आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, त्याला मात्र पुल केलाय. बॉल हवेत आहे. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा कंप्लीट. 2 धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाईल. 21 धावा, 21 लॉस्ट फॉर 3 विकेट. नेरे टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या इनिंग मध्ये, पहिल्या डावामध्ये. षटक क्रमांक 14 मार्गस्थ असताना गोलंदाज पाहतो आपण तन्मय ठाकूरला आणि स्ट्रायकरला फलंदाज रोहन पाटील. पुन्हा एकदा इथं आणखी एक फलंदाज बाद, आणखी एक धक्का नेरे टीमला.
लागली गेली आहे. 21 धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज पाहतो आपण तन्मय ठाकूरला. चौथं षटकाचा आतापर्यंत विचार केला तर 2 चेंडू फेकून झाल्यात. वेगवाट भन्नाट भन्नाट वेग, रफ्तार की गोली आणि सरळ विकेट किपरला देखील चेंडू पकडण्यामध्ये थोडस त्रास झाला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आपण पाहतो 5 षटकामध्ये 5 फ्रेश गोलंदाज, परंतु चौथा गोलंदाज तन्मय ठाकूर काय गोलंदाजी करतो इथे. असं वाटलं होतं चौथ्या 5व्या गोलंदाजावरती टार्गेट केलं जाईल. हा देखील पंच इशारा करतात की हा चेंडू वाईट आहे, स्क्वेअर आहे, खराब आहे. एक धाव मात्र एक्स्ट्राच्या मदतीने मात्र टीमच्या धावसंख्येमध्ये पुढे जाईल. 22 धावा आणि 6 चेंडू वाईट फेकलेत आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये किमान 2 धावा, 6 वाईट 2 लेग बाईज म्हणजे 8 धावांचा विचार. 22 मधून 8 धावा अशा आल्यात. तन्मय ठाकूर गोलंदाज तयार. इथं मात्र बॅटची कडा, समोरच चेंडू. एक धाव मात्र कंप्लीट केली. एका धाब्याने मात्र धाव फलक पुढे जाईल. 23 धावा धाव फलकावरती. नेरेट टीमला आता मात्र मोठे पटक्यांची आवश्यकता आहे. चौकार षटकार लगावा लागतील, मारावा लागतील, तुम्हाला धावा बनवावं लागतील. तुमच्या समोर एक बलाढ्य संघ आहे, जासई संघ आहे आणि त्यांच्या समोर 5 षटकामध्ये किमान 40 ते 45 धावा जरी झाल्या तरी एक चांगली मॅच बनू शकतो. परंतु आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती लागली गेली. 4 फलंदाज बाद झालेत. चौथं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. तन्मय ठाकूर तयार. हा चेंडू हाफ टायकरचा बॉल होता, परंतु आणखी एक वाईट चेंडू भरपूर फेकले. वाईटच्या धावा मिळत असताना पाहायला मिळते. DRS घेतलाय. चांगली मॅच पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जासई संघ त्यांना फाईट करत असताना नेरे संघ. खेळाचा पहिला सत्र पाहतो आपण. पहिला इनिंग, पहिला डाव. नेरे संघ बॅटिंग करत असताना आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती लागली गेले. इथे मात्र वाईट साठी चेक केला जातो. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे जासी टीमच्या गोलंदाजांची. नेरे संघाला कुठलीही संधी दिली नाही. मोठ्या पटक्यापासून वंचित ठेवले, बांधून ठेवले, परंतु व्हाईट बॉल भरपूर फेकलेत आणि हा वाईट आहे. वाईट चेंडू. आणखी एक धाव टीमच्या खात्यामध्ये पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतो आपण. सचिन मोरे हा फलंदाज पाहतो. स्ट्रायकिंगला फलंदाज सचिन मोरे. गोलंदाज तयार. तन्मय. इथं मात्र फटका चांगला, यावेळीच फटका चांगला आहे आणि बॉल जाईल. एक टप्पा घेत चेंडू सीमा रेषे पलीकडे. हा लाय चौकार. केला तर एकही षटकार पाहिला नाही आहे इनिंग मध्ये आणि 2 चौकार पाहिला आपण. 3 चौकार आलाय, षटकार एकही नाहीये. गोलंदाज तयार. तन्मय ठाकूर. वेगाने मात्र बॅट फिरवली होती. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये आणि अशा रीतीने मात्र षटक क्रमांक 4 समाप्त झालं. 4 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. 4 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण 28 धावा, 4 फलंदाज बाद. DJ
शैलेश म्हात्रे यांची भरपूर मेहनत, नंदू कुमार यांची भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये, खास करून तसेच मधुकर केनी पाहतो रोज मंचावरती सगळ्यांकडे भरपूर लक्ष असतं. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. नेरे टीमची आतापर्यंत धावफलकावरती धावा लागले गेल्यात 28 धावा धावफलकावरती. 3 षटकामध्ये पाहिल्या आपण 18 धावा 6च्या सरासरी धावा बनल्या गेल्या होत्या. त्यानंतर आता 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 28 म्हणजे 7च्या सरासरी आतापर्यंत धावा लागल्या गेल्यात 4 षटकापर्यंत. आता इथून जर वेग वाढला तर धावा बनू शकतात, परंतु अजूनही तुमच्याकडे फक्त 6 चेंडू आहेत. 6 मध्ये किमान 14-15 धावा जरी बनल्या गेल्या तर एक चांगला टोटल पाहायला मिळेल. परंतु काय गोलंदाजी केली जासे टीमच्या गोलंदाजांनी, तेवढी चांगली गोलंदाजी आणि तेवढी चांगली साथ दिली, खास करून फिल्डिंग डिपार्टमेंटने. फिल्डिंग डिपार्टमेंट अप्रतिम राहिला, काही चुका नाही त्यांच्याकडनं घडल्या गेल्यात. गोलंदाज तयार, अंतिम षटक फेकण्यासाठी. स्लोगरचं षटक, अनामारीचं षटक आणि अंतिम षटक, लास्ट षटक. गोलंदाज तयार. इथं मात्र पहिल्याच बॉलवरती बॉलला फेकून दिला, आला स्लॉट मध्ये आणि पाठवला आहे पार्किंग प्लॉट मध्ये समोर डाऊन द ग्राउंड. 6 धावांसाठी षटकार. विजय मास्टर सुशांत गायकर टीमचा कॅप्टन, संघनायक, संकट मोचक आला आणि पहिला षटकार या इनिंगचा पाहिला आपण त्याच्या बॅट मधून. स्लोअर गतीचा चेंडू, इथं देखील बॉलला फेकून दिलाय आणि काय 12वा प्रतिनिधी नेरे संघाचा आणि त्याने झेल पकडलाय. लगातार दुसरा षटकार पाहिला आपण फलंदाज सुशांत गायकरच्या बॅट मधून. डीजे तर कांबोडे संघाचा संघनायक हा शेवटचा पुकार आहे दोन टीमच्या कॅप्टनला. इनिंग ब्रेक मध्ये टॉस अनिवार्य. तर कानपुली संघाच्या संघनायकाला विनंती करतोय, त्यानंतर कांबोडे संघाचे संघनायक आपण दोघेही लगेच उपस्थित राहा या ठिकाणी. बाउंड्री लाईन लगत अशा प्रकारे 5वा फलंदाज बाद झाला. 41 धावफलकावरती. या षटकाची सुरुवात मात्र सुशांत गायकरने मात्र षटकारांनी केली होती. बॅक टू बॅक 2 षटकार मारल्या, त्यानंतर तिसऱ्या बरोबर ती सिंगल घेतली. त्यानंतर मात्र सचिन मोरे स्ट्रायकिंगला गेला आणि तो फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवश पाटील हा फलंदाज पाहायला मिळेल. पहिल्या सत्राचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 41 धावा धावफलकावरती. 2 मोठे बिग हिट जर आले तर धावफलक चांगला पाहायला मिळेल. इथं मात्र खोदून काढलाय वाईड इस्ट लॉंगावला साईस मात्रे, परंतु चुकी करणार नाही. चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळते. सिंगलने मात्र धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती आणि पहिल्या डावातील आता मात्र शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. पहिला इनिंग, पहिला सत्र, पहिला डाव, शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. 1 to go. गोलंदाज तयार. हा चेंडू आणि इथं मात्र सिंगल रन कंप्लीट केली आहे 22च्या स्वरूपामध्ये आणि टीमची टोटल पाहायला मिळते 43 धावा धावफलकावरती. 44 धावांचं लक्ष असेल झाशी संघासमोर 5 षटकामध्ये. तर आता पहा विनंती करतोय
कानपल्ली संघ आणि कांबोडे संघ जो संघाला उपस्थित राहील त्या संघाला मात्र टॉस विन दिला जाईल. दोन्ही संघ अजून उपस्थित राहिले नाहीये. टीम कांबोडे संघाचा संघ नाही का, त्यानंतर कानपल्ली संघाचा संघ नाही. काही सन्मान बाकी आहेत, आम्ही सन्मान पूर्ण करतोय. आणि तुम्ही पाहता आमचे मान्यवर संजीवनजी कांबळे साहेबांचा सन्मान आम्ही या ठिकाणी मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय आमचे एकनाथ शेठ म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण संजीवनजी कांबळे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जशी संघ समोर आव्हान राहिले. 5 षटकामध्ये येणारे 30 चेंडू आणि 44 धावा बनवायच्या आहेत. जसं सेकंड सत्र चालू होईल तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. वाकलंग गावचा गोड आवाज ओमकार शेट्टे यांचा. चला तर टॉस चेक. चला विनंती आहे टीम कांबोडे संघाला. टीम कानपल्ली संघ दोन्ही संघाने उपस्थित नाही, अन्यथा दोन्ही संघांना पहा विनंती षटकं कमी केली जातील. तर पहा जर दुसरं इनिंग या ठिकाणी सत्र सुरू होतोय आणि दुसरं सत्र सुरू होईल जर पहिला चेंडू डिलिव्हर केला तर दोन्ही टीमचा एकही कर्णधार या ठिकाणी उपस्थित नसेल तर दोन्ही टीमला 4-4 बॉलची पेनल्टी असेल. हा नियम आहे स्पर्धेचा. तर कानपल्ली संघ आणि कांबोडे संघ विनंती आहे जर दोन्ही संघाने उपस्थित राहिले नाही तर पहा जसा बॉल डिलिव्हर केला जाईल पहिला दुसऱ्या सत्रातील दोन्ही टीमला 4-4 बॉलची पेनल्टी असेल. याची लक्ष केंद्रित करायचं आहे. तर कांबोडे संघाचा संघाने आलाय टीम कानपल्ली संघ. चला लवकर या. बॉल डिलिव्हर केला तर टॉस विन आम्ही कांबोडे संघाला देऊ, याची आपण नोंद घ्या. थँक्यू सो मच अतुलजी म्हात्रे. आणि त्या सोबतीने नुकताच आपण मोहन दादांचा आवाज ऐकत होतात. सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे. एका बाजूला टीम जय हनुमान नेरे आणि त्यांना फाईट करते या मैदानावरती टीम इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल रखमाई जासई इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. चला टॉस आम्ही करतो लगेच. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आलेत. एका बाजूला टीम कानपोली आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ तुम्ही पाहताय अर्थातच टीम कांबोटे आहे. आणि या दोन टीम मध्ये आम्ही करतोय टॉस. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय आमच्या संजीवनजी कांबळे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करायचा आहे. या दोन टीम मध्ये पहिल्या फेरीतील अंतिम मॅच आहे. टीम कानपोली आणि त्यांच्या विरोधात कांबोटे संघ आहे आणि नाणेफेक या ठिकाणी होत असताना तर 5 षटकांची मॅच असेल. टीम कानपोली तुम्ही पाहता त्यांच्या विरोधात संघ खेळतोय कांबोटे संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि टॉस तुम्ही पाहता आमच्या संजीवनजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होत असताना टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला मॅच देखील सुरू आहे. तर टॉस या ठिकाणी झालाय आणि टॉस जिंकला. अर्थातच टीम तुम्ही पाहताय कानपोली संघ फक्त निर्णय करावा. मॅच सुरू आहे जो स्पर्धेचा नियम आहे. तर शतरक्षण स्वीकारले कानपोली संघाला. मॅच स्टार्ट होते. पुन्हा एकदा आपण बोलतोय हॉम बॉक्स मध्ये. थँक्यू अतुल. या आपण जाऊयात ऑन गोईंग मॅच मध्ये. ऑन स्क्रीन तुम्ही पाहत होतात नुकतंच आदरणीय दर्शन शेठ म्हात्रे, नवनाथ शेठ म्हात्रे या सगळ्या आपल्या दिग्गज व्यक्तिमत्वानं कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत जॉईन झालात. या ठिकाणी खंडागळे नवीन वसाहतचा ब्रँड शैलेश म्हात्रे यांच्या प्रेमाखातर आवर्जून मागचे 6 दिवस सुमित खंडागळेची उपस्थिती एक आयोजक म्हणूनच तो आपल्या सोबत आहे. आणि 2 दिवस मॅच देखील त्यांना पाहिली आणि तिसऱ्या दिवशी 22 पाहिजे होत्या रन 2 ओव्हरमध्ये. भावाने एका ओव्हरला 24 देऊन दाखवून दिला की 2 दिवस मॅच पाहिल्यानंतर खंडागळे काय करू शकतो, आयोजकांचा वेळ वाचू शकतो. ही त्याच्या मागची त्याची महत्वाची भूमिका होती. सह्याद्रीचा सिंह गरजतो तो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. स्वराज्याची राजधानी रायगड. शौर्य पराक्रम त्याग समर्पण
आणि इतिहासाच्या साक्षीदार या रायगडाच्या मातीला मानाचा प्रेमाचा जय शिवराय. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जय भोलेनाथ क्रिकेट संघ आयोजित गावदेवी चषक 2026 स्पर्धेची 6वी रात्र आणि सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. भूषण त्याच्या सोबतीनं साईश. पहिलाच बॉल व फुल टॉस ऑन साईडला टर्न केला. फर्स्ट अटेम्प्टला पिक केला बॉल आणि जोपर्यंत थ्रो केला जाईल एक सिंगल मिळते. या स्पर्धेतील सर्वाधिक कमी धावा झाल्यात. इकडे आपण पाहता ज्या टार्गेट सेट झालाय 44 44 रन चेस. एक न डाव मैदानावरती सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. जीवन से बड़ा कोई विद्यालय नहीं और कठिनाइयों से बढ़कर कोई परीक्षा नहीं और समय से बड़ा कोई शिक्षक नहीं. या मॅच मध्ये टीम नेरेला आपल्या वेळेवरती चांगलं लढायचं. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर टप्पा पडला. चालला बॉल वाईट. एक्स्ट्रा रन स्कोरकार्ड वरती जोडली जाईल. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती ऍड होती. एका धावेच्या मदतीने संघ पुढे चालला. 2 धावा धावफलकावरती. मूव इन सायलन्स बिल्ड इन प्रायव्हेट लेट रिझल्ट स्पीक. अगदी या मॅच मध्ये नेरे टीमला ते करायचं बिकॉज प्रायव्हेट डिसिप्लिन क्रिएट पब्लिक सक्सेस. आणि या मॅच मध्ये डॉट बॉल्सला फॉलो करावा लागेल. चौकार षटकाराला अनफॉलो करावा लागेल. आणि याच दरम्यान आला डिसिजन अंपायर्सचा गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आला ऑन व्हाईट बॉलसाठी. ओके बॉलिंग साईड DRS. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत येईल. ऑनफिल्ड अंपायरचा जो डिसिजन आहे त्याला बॉलिंग साईड या ठिकाणी चॅलेंज करण्यात आला. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. स्ट्रायकर एंडला आता पोहोचला साईश म्हात्रे. रायगड जिल्ह्यातील साईश म्हात्रे ते नाव ज्या नावाच्या जोरावरती आज जासईच नाही उरण परिसराचं क्रिकेट ओळखलं जातं. आणि लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील. रक्तरंजित क्रांती रस्त्यावरती घडली. अंगावरती गोळ्या लागल्यानंतर देखील हॉस्पिटलला न जाता जे नाव आगरी कोळी कराडी समाजासाठी रक्त सांडल्यानंतर संघर्ष करत राहिला आणि त्यातूनच क्रांती घडली. म्हणून तर आज दिबा पाटील अमर रे हा नारा आपल्याला पूर्ण भारतभर पाहायला मिळतो. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. आणि आजही लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील हे फक्त एक नाव आहे भारतीय राजकीय पटलावरती ज्या नावानं पूर्ण जगाला शिकवलं मरावे परी कीर्ती रूपी उरावे. बॉल हवा होता. साईश म्हात्रेची आली विकेट. मागचा व्हाईट बॉल. त्यानंतर दिला धक्का सचिन मोरे. सचिन मोरे साईश म्हात्रे मधलं बॅटल खतरनाक होतं. एका बाजूला रायगडचा नेरेचा यंगस्टर नेरे धुंद्रेचं प्राईड सचिन मोरे तर दुसऱ्या बाजूला साईश म्हात्रे. आणि सध्या साईश शिकार झालाय सचिन मोरेच्या खात्यात. ही विकेट झाली आहे जमा. कमॉन डीजा. डीजे झटपट पटापट डॉट बॉल्स टाकावे लागतील. विकेट्स काढावा लागतील. 44च्या टार्गेटवरती फाईट करायची आहे तर एक मोठं क्रिकेट या मैदानावरती खेळावं लागेल. यू डोंट नीड टू प्रूव्ह युअर वर्थ. यू ग्रोथ विल स्पीक फॉर इट सेल्फ. कीप वर्किंग क्वाइटली. कीप बिलिव्हिंग डीपली. यू मोमेंट विल अराईव्ह. कदाचित सचिन मोरे हे नाव किंवा हे जे टॅगलाईन्स होतं या प्लेअरसाठीच बनलं आहे. इतका शांत प्लेअर आहे. इतका संयमी प्लेअर आहे की सध्या त्याचं कर्तृत्व आणि त्याची दखल रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्व घेताना तुम्हाला पाहायला मिळतं आहे. तसं एका गावामध्ये अनेक सारे स्टार बनणं रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कठीण जातं. त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगतो. रोहिंजन अनेक सारे स्टार बनले. मग आजही रोहिंजन गावाचं क्रिकेट मधुकर पाटील नावानंच ओळखलं जातं. आकाश गणपत तारेकर पारगाव खूप सारे स्टार आले. सुमित डोंगरे आला. त्यानंतर कुणाल तारेकर आला. आजही पारगावचं क्रिकेट आकाश गणपत तारेकर याच नावानं ओळखलं जातं. सुधीर तांडेल आज खरं तर ते नाव आपल्यामध्ये नाही आहे. आजही जसकारच्या क्रिकेटची जेव्हा जेव्हा ओळख होतं रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल त्याच्याच नावानं आज जसकारचं क्रिकेट ओळखलं जातं. बट याच नेरे टीमच्या क्रिकेटला आहे ना ज्याच्या नावावरती एक शतक देखील आहे तो सितारा. आणि तदनंतर जर नेरेच्या क्रिकेटला आता कोण नवीन स्टार मिळतंय ना तर त्याचं नाव मैदानाच्या आतमध्ये सचिन मोरे. अजून एक चांगला बॉल टाकला मोरेनं. मोरेची पॅक बॉलिंग 44च्या रनचेसला थोडंसं हार्ड बनवताना सचिन मोरे
या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. अजून एखादी विकेट जर आली तर सामना थोडासा कठीण जाऊ शकतो. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला भूषण म्हात्रे सारखा एक अनुभवी खेळाडू आहे, तर नॉन स्ट्रायकर एंडला सेफ्टी अगदी प्रोटेक्ट करून मैदानावरती उतरला जयदीप इज व्हेरी डेंजरस. जयदीप 2-2.5 ओव्हर मैदानावरती थांबला ना तर टीम जासईच्या बाजूने मॅचचा रिझल्ट लागायला वेळ लागणार नाही. लाईन खराब खूप बाहेर पडला बॉल. अंपायरचा इशारा. एक्स्ट्रा रन स्कोर धावफलकावरती पुढे चालला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर एक्स्ट्रा रन्स. व्हाईट बॉल जो DRS होता एका बाजूला फिनिश झाला टीम नेरेचा. स्टंपच्या मागे बॉल जरी विकेटच्या बाहेर पिच झाला तर तो व्हाईट बॉल किंवा जर डॉट बॉल असेल तर डॉट बॉल कन्सिडर केला जातो. विकेटच्या मागे काय घडतं ते क्रिकेटमध्ये खरं तर लॉ मध्ये बसत नाही. जोपर्यंत विकेट स्टंप त्याच्या वरतून गेला तर नो बॉल, त्याच्या आधी विकेटच्या बाहेर पडला तर विकेटच्या बाहेरचा नो बॉल. बट जर एकदा का विकेटची लाईन फिनिश झाली की तिकडे नंतर ते टॅली केलं जात नाही. तिकडे काय घडतं अंपायरचं लक्ष त्याकडे मुळीच नसतं. गुड डिसिजन, चांगला निर्णय अंपायरच्या माध्यमातून, कारण जिकडे विकेट फिनिश झाली तिकडे विकेटच्या बाहेर पडला होता. पण महत्वाचं काय, वाईट लाईन त्याच्या बाजूला साईड लाईन आहे, तिकडे मध्ये बॉल फिनिश स्टंप लाईनला कुठं झाला तर फर्स्ट वाईट रीच लाईनच्या बाहेर, त्यामुळे तो वाईट बॉल होता. त्यानंतर झालं कमबॅक, आला डॉट बॉल. 5-1 बाद. सचिन मोरे तयार आहे. फटका कडका भूषण म्हात्रेचा आपला वार चेंडू सीमा पार आणि आलाय एक दणदणीत जासई ब्रँडेड षटकार. षटक संपलं. मैदानावरती पहिलं धावफलकावरती धावा झाले 11. शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला त्याच्यानंतर 1-1-1-1. अगदी स्कोर कार्ड वरती खूप काही बदललंय. ॲट अ वन टाइम 7 वेळा एक हा आकडा तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतो. अगदी आपण पाहता समीकरण या मॅच मध्ये येणारे आता 24 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 43 धावेची गरज. किस्से कहा खत्म होतं, खत्म तो होतीये बस जिंदगानी. क्रिकेटच्या पटलावरती मॅच कुठे संपतं, जिकडे संपतो तुमचा संघर्ष. आणि त्या संघर्षाला मैदानावरती जर टिकून ठेवायचं तर स्वतःला इतकं सांगा, आंधी रोके तो हम तूफा रोके तो हमारे सपने, आग का दरिया मुनाफे की तमन्ना थी मगर घाटा खरीदा, सुकू बेचकर अपना दर्द खरीदा. या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवरती सचिन मोरेच्या जिकडे 5 खर्च झाला होता तिकडे त्याच्या अगेन्स्ट झाला षटकार आणि त्यानंतर क्षणात होत्याचं नव्हतं मैदानावरती झालं. चाहे कहीं मैं सदियों की देरी हो पर जब भी तुम कहना कि बस जीत मेरी है और जीत का हकदार मैं हूं क्योंकि अपने टीम के साथ मैं वफादार हूं. या मॅच मध्ये ती लॉयलिटी भूषण म्हात्रेची बॅट दाखवतीये. सामना गेल्या 3 बॉलचा त्यानं बनवले धावा 7. जयदीप खेळतो 2 मध्ये 1 वरती आणि समीकरण उरलंय 24 चेंडू 33 धावेची गरज. चला वेळ जातो थोडं फास्ट खेळा. बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वर सुशांत नेरे. म्हटलं की आवर्जून समोर एक नाव उभं राहतं ज्या समालोचकानं खरं तर अनेक वर्ष रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिली. सागर मांडवकर भावा मित्रा, आपलं देखील स्वागत. हा फुल टॉस होता. समोर खेळलेत लॉंग ऑनला फिल्डर आहे, टिपलाय शेल आणि आली आहे जयदीप म्हात्रेची विकेट. फलंदाज बाद आणि धक्का लागला. टीम या ठिकाणी मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल रखमाई जासईला दुसरा. लगातार अगदी आपण पाहता पलटवार करायला टीम नेरे देखील मैदानावरती तयार आहे. मागचा काही काळ संघर्ष होता. टीम नेरेसाठी 11 खर्च झाले. मॅच मधनं मोमेंटम पूर्णपणे जासईच्या बाजूने होता. त्यानंतर बॉलिंग ट्रॅक वरती सुशांत आला आणि त्याचा पहिला बॉल सांगतोय, बुरा वक्त सिर्फ तुम्हारे धैर्य की परीक्षा जिसका अंत बहुत खूबसूरत होगा. आणि या मॅच मध्ये हा सामना चांगला रंगेल. सध्या असं काही चित्र रिझल्ट मैदानावरती येऊ लागलाय कारण मॅच चांगली रंगेल यात शंका नाही आहे. करंट रन रेट 9.43 ला, रिक्वायर रन रेट 8.61 ला. मजाल मॅचला. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वर सुशांतला मिळाली विकेट नंबर 2. नवीन फलंदाज येतोय रक्षित. फॉर्च्यून इव्हेंट वरती हे ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं.
अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडंसं दूर ठेवला होता. वाईट यॉर्करचा प्लॅन होता, तो सक्सेस नाही झाला, बट रिझल्ट चांगला. फक्त मी इथे सिंगल घेतलेली नाही. डॉट बॉल नकार केला. डावखुरा त्याचा फलंदाज 23 स्ट्रायकर एंडला 44 रन चेस. आज कोण टेबल टॉप करेल? कालच्या दिवसामध्ये बामण डोंगरी आणि टीम गोरसई ब आलाय. त्याआधी आपण पाहिलं पहिल्या रात्रीमध्ये गावदेवी तुर्भे संघ आणि त्यांच्या सोबतीनं श्री गणेश वलप आलाय. उद्या तब्बल या स्पर्धेमध्ये 9 मॅचचं शेड्यूल आपल्या सोबत आहे आणि 4 वाजता उद्या पहिला सामना, पहिला बॉल पडणार. शार्प 3:45 एनी हाव तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. आणि उद्याचा सगळ्यात महत्वाचा नियम तुम्हाला सांगतो, परत एकदा ऐका, किंवा जर कोणी प्रतिनिधी ऐकत असेल तर मेसेज आपल्या टीम पर्यंत पोहोचवा. टीम पहिल्या मॅचला पण इन्व्हाइट करतो शैलेश. गावदेवी तुर्भे आणि टीम श्री गणेश वल्लभ. एनी हाव 3:45 बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वर्गीय वैकुंठ पाटील स्टँड मध्ये आला, चौकार मिळाले 4. आणि उद्या मॅच देखील आपण शार्प 4ला पहिला सामना सुरू करतोय. जर 3:45ला कॅप्टन टॉस साठी रेडी नसेल तर तब्बल 2 बॉलची पेनल्टी दिली जाईल आणि प्रत्येक 5-5 मिनिटाला 2 बॉलची पेनल्टी ऍड होत जाईल. म्हणजे 3:45ला टॉस नाही झाला नंतरची 15 मिनिटं तब्बल 1 ओव्हरची पेनल्टी बिहाफ अगदी जो कॅप्टन इथे उपस्थित नसेल त्या टीमला दिली जाईल. त्यानंतर बरोबर 4:15 रिपोर्ट करायचा आहे धाकटा खांदा आणि शनी कृपा कोपरा. बरोबर 4:15 धाकटा खांदा आणि शनी कृपा कोपरा. त्यानंतर शार्प 5 वाजता तुमचं रिपोर्टिंग टायमिंग आहे. जुई कामोठे आणि डीसीसी कोपरा. पहिला सामना जसा सुरू होईल त्या अनुषंगानं जुई कामोठे डीसीसी कोपरा तुम्हाला अंदाज लागून जाईल की तुमची मॅच कितीला स्टार्ट होती आहे. त्यानंतर मॅच नंबर 4 CSK सिद्दीक, थोडं चेंजेस आहे. मॅच नंबर 4 ज्या बजरंग गोरसई ब त्यांच्या विरुद्ध जीवदानी आदिती 11 बामण डोंगरी. आणि त्यानंतर मॅच नंबर 5 CSK सिद्दीक करवले वर्सेस सानवी 11 पडलेगाव. चेक तर तुम्ही पाहताय पनवेल महानगरपालिकेचे एक दमदार नगरसेवक तुम्ही पाहताय आदरणीय जनार्दन शेठ पाटील साहेबांचे शुभ आगमन या ठिकाणी होत असं तुम्ही पाहताय. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तुम्ही पाहता गावदेवी चषक 2026 आणि पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तुम्ही पाहताय. अगदी तुम्ही पाहताय जनार्दन शेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी गावदेवी चषकामध्ये होत असं तुम्ही पाहता. त्यांचं करतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत. या दरम्यान या विभागातील या पंचक्रोशीतील सन्माननीय नगरसेवक जनार्दनजी पाटील साहेबांचं या ठिकाणी झालं शुभागमन. या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय चरपट शेठ म्हात्रे त्यांच्या सोबतीनं नवनाथ शेठ म्हात्रे, दर्शन शेठ म्हात्रे यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसंच उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त धीरजजी चव्हाण साहेब, संदीपजी गायकवाड, कल्याणी ज्वेलर्सचे सर्वेसर्वा आणि DCP मेंगरे साहेब त्यांचं देखील शुभागमन झालंय. आपलं देखील मोस्ट वेलकम. या आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच तुम्ही पाहता अभिमन्यू शेठ पाटील रोंजन यांचं देखील शुभ आगमन तुम्ही पाहता. त्यांचं देखील करतोय आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावफलकावरती एक नजर टाकूया. टीमची टोटल 2 षटकं संपली आहेत. रन झालेत 18 आणि रक्षित खेळतोय 3 मध्ये 2. भूषण मात्र बॅटिंग करतोय लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. 5 चेंडू आणि 12 रन्स त्याच्या बॅटमधून आलेत. आणि समीकरण या मॅचचं उरलंय येणारे 18 चेंडू आणि 26 धावाची गरज आहे. उद्या एनी हॅव 3:45. आयोजक जर तुम्ही नसाल उद्या वेळेवरती उपस्थित तर कॉमेंटेटर अंपास मॅच स्टार्ट करतील. कारण उद्या आपल्याला 10 मॅचचं शेड्यूल एनी हॅव 11 मॅचचं शेड्यूल सेमीफायनल फायनल पकडून करायचं आहे. आणि आज एकच टीम आपण पुढे टेबल टॉप करणार आहोत. फटाक्यांच्या आतिषबाजीत साहेबांचं स्वागत. विश्वनाथ शेठ पाटील यांचं देखील शुभागमन पाहता. अगदी तुम्ही पाहताय जनार्दन शेठ पाटील यांचे ते सुपुत्र आहेत आणि त्यांच्या ठिकाणी आगमन होता. त्यांचं इकडे मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्या फटाक्यांचा जल्लोष, ही फटाक्यांची आतिषबाजी तुम्हाला पाहायला मिळते. अतिथी पाहुण्यांच्या स्वागतामध्ये जय्यत आणि जल्लोषात स्वागत केलं जात आहे. 18 चेंडू 26 गरज. 5 षटका 5 गोलंदाजात तरी देखील जासईनं आपल्या गोलंदाजीची धार दाखवली.
पहिलं सत्र जसं सुरू झालं ना, मैदानावरती सुरुवातीला साईश म्हात्रे नावाचा डंका वाजला. फक्त खर्च केल्या धावा 3, विकेट काढली 1. तदनंतर आपण पाहिलं संयमला, त्यानं देखील खर्च केल्या धावा फक्त 2. पॉवर प्लेमध्ये पूर्णपणे मुवमेंट पकडून ठेवला होता टीम मेघनाथ प्रतिष्ठान, विठ्ठल रखमाई, जासईनं. आणि आता फलंदाज देखील तो सोडत नाही आहेत, कारण टार्गेट जास्त मोठं नाही आहे. 44चं लक्ष या मॅचमध्ये पार करायचं. बॉल या बॉलिंग ट्रॅकवर ऑन स्क्रीन तुम्ही पाहता सन्माननीय नगरसेवक जनार्दन शेठ पाडल साहेबांना, या विभागाचे भाग्य विधाते. बॉल तयार, टप्पा पडला आणि बॅक क्लिफला वरती आणत हलक्या हातानं जंटल टच, डेलिकेट टच, आय लव्ह क्रिकेटच्या अगदी बाउंड्री रोफला हिट करत चालला थर्ड मॅन सीमा पार. आला नंबर 4. वॉट अ बॅटिंग, कधी आक्रमकता तर कधी संयम आणि तंत्र. खूप सुंदर बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी फलंदाज तुम्ही पाहता भूषण म्हात्रे. चांगली बॅटिंग झाली आहे, चांगली बॅटिंग झाली आहे. धावफलक धावफलकावरती 4 पुढे चाललाय. लक्ष सोपा झालाय, अजून एक काढला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप मध्ये, उचलून थ्रो केला जाल. तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती पूर्ण झालेले आपल्याला पाहायला एक धाव धावफलकावरती पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल स्कोर करेक्शन करून घ्या थोडंसं ऑनलाईन. ऍक्च्युली मिस्टेक अकॉर्डिंग टू कॉमेंटेटर आपली आहे, कारण आधी मॅन्युअल तदनंतर ऑनलाईन, बट सध्या जरा जमाना स्क्रीनचा बनलाय. थँक्यू सो मच गुलशन, आपला मनपूर्वक आभार. लगेच करेक्शन या ठिकाणी आपण कंप्लीट करूयात. ते 24 धावा धावफलकावर. यॉर्कर टाकायचा होता, थोडं लोवर फुल टॉस होता, बॅकलिफ्टला खाली आणत सॉफ्ट हँड डगआउट. अगदी आपण पाहिलं आता खूप खुश आहे तिकडे, कारण एक दुहेरी धाव देखील विजयाच्या दिशेनं मैदानावरती घेऊन जाणारा. आणि धावफलक आपण पाहता स्कोर कार्ड वरती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 25. 25 धावा धावफलकावर. 14 चेंडू येणारे शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही मॅच ऑनच. 2 चेंडूवरती मोठा फटका आला नाही तर, आणि त्या दिशेनं वाटचाल सध्या जनोमान नेरे टीम करते. धावफलक डॉट बॉलच्या मदतीनं थांबला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहता थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. आता मॅच ऑन, 13 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी आहे. येणारे 13 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा या मॅच मध्ये करायच्यात 19. 13 चेंडू 19 धावा. महत्वाचा बॉल आणि तो चाललाय. प्रेशर बनलं होतं ते एका फटक्यात रिलीफ केलंय. आपला एक फटका 440चा झटका. लॉंग ऑन बाउंड्री पार. भूषण म्हात्रेचा वार आला षटकार त्याच्या बॅट मधनं नंबर 2. तर सुमित खंडागळेनं टिपला एका हातामध्ये झेल, आणि ज्यावेळी नवीन वसात खेळत होती भावानं सोडलेला झेल, आणि त्यानंतर त्याच बॅट्समॅननं बनवल्या होत्या तब्बल खंडागळे समोर 24 धावा. 25 धावा धावफलकावरती होते. षटकार ऍड झाला 31. नाही भावा, तुझं नशीब खराब आहे, जिथे तू जाशील आज सगळं काही तिकडेच आहे. आणि त्यातल्या त्यात कॉमेंट्री बॉक्समध्ये गुलशन, सचिन कडू ही सगळी आठवण आम्हाला करून देतात. बट नो डाऊट सुमित खंडागळे दोस्तीसाठी पक्का आहे. एका कॉलवरती तुम्ही काही असू द्या, अर्ध्या रात्री मित्रांसाठी उभं राहणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी एक सुमित खंडागळे नाव आहे. म्हणून मागचे 6 दिवस रात्र खरं तर या स्पर्धेमध्ये तो देखील एक आयोजक म्हणून अतिशय चांगलं काम करतोय. त्याचं देखील भोलेनाथ क्रिकेट संघ, गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीनं मनपूर्वक आभार. खुद को कभी बिखरने मत देना, कभी किसी हाल में, क्योंकि लोग गिरे हुए मकान की ईटे तक ले जाता है. त्यामुळे या मॅच मध्ये अगदी जो प्रेशर आला होता ना, तो षटकारानं कमी झाला. भूषण म्हात्रे 9 चेंडू वैयक्तिक खेळतोय 23 वरती, आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 12 बॉल आणि 13 धावायची गरज आहे. 12 चेंडू 23 धावा. अगदी कुठेतरी समीकरण बॅलन्स असतं, पण 12 मध्ये आता इकडे समीकरण 13च आहे. म्हणजे जवळपास एखादी डबल जर आली तर मॅच रन बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. पसीने के सही से जो लिखते हैं ना अपने इरादों को, उनके मुकद्दर के शपथ पन्ने कभी कोरे नहीं होते. और क्रिकेट में सफल होने के लिए आपको 2 चीजें चाहिए, अभियंता और आपका आत्मविश्वास. या मॅच मध्ये त्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या. दर्शन शेठ म्हात्रे साहेबांना तुम्ही पाहता या स्पर्धेचे शिल्पकार ऑन स्क्रीन, आणि त्या सोबतीनं वासुदेव शेठ म्हात्रे खुटारीवरून
आणि आता ऑन स्क्रीन अजून काही मान्यवर आपल्याला पाहायला जरूर मिळतील. सगळ्यात ऑनगोईंग मॅच मध्ये ऑन साइडला खेचलाय, जसा आला बॅटवर तसा चाललाय मिड विकेटच्या बाहेर. थांबायचं नाव घेत नाहीये, सुसाट सुटली आहे गाडी. म्हात्रे ऑन फायर. गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडला, त्यानंतर पिक केलं, शफल क्रॉस होऊन आडवा बॅट न नटराज टाल. मेहनत की आग जब सीने में होती है ना तो हर मुश्किल काम आसा बनने में ज्यादा देरी नहीं लगती. आणि घंटो का काम सध्या मिनिटो मध्ये करताना भूषण म्हात्रेची बॅट 10 बॉल 29 44 रनचेस होतं. लसदान रन बॉल आली मॅच, फक्त करायचे 6 धावा. मॅच फिनिश करायच्या स्टाईल मध्ये तयार आहे फलंदाज, बट नाही. लॉंग ऑफला ट्रॅप, तिकडे आली विकेट रोहन पाटीलच्या खात्यात आणि टीम जासईला लागलाय 38 ला. धक्का नंबर 3. ग्रेट बॅटिंग. भूषणनं खूप चांगला डाव साकारला, जसं जासईची रन मशीन म्हणून त्याला ओळखलं जातं. एका हाती 11 चेंडूमध्ये 29 रन्स करत त्याने या मॅचचा रिझल्ट लावला. आणि समीकरण तुमच्या समोर येणारे 9 चेंडू आणि धावा करायच्या 6. नेक्स्ट मॅच सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतोय. दर्शनदादा म्हात्रे यांचे छोटे चिरंजीव, त्याचा मित्र परिवार तो देखील आज त्याच्या सोबतीने आला. आज एक मॅच देखील त्यांची होती, दुपारी त्यांना बाय मिळाली. उद्या दुपारी 3 वाजता तुमचा सामना होणार आहे, 3-3 ओव्हरचा. तर वेळेवरती रिपोर्ट करा उद्या दुपारी 3 वाजता ऑल टीम सोबत. ग्लोव्ज, बॅट, शूज सगळं काही विअर करून आले होते आपले भाऊ, पण थोडंसं नाराज केला शैलेशने या सगळ्या टीमला. समोरचा संघ आला नाही भाऊ, ऑपोजिशन टीम. बॉल शिल्लक आहेत 9 रन्स पाहिजे मैदानावरती 6. नेक्स्ट मॅच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अगदी रायगडचं क्रिकेट ना कधी नाव बदललं ना कधी दबदबा आणि दहशत. जय हनुमान कामोठे आणि त्यांना फाईट करल बारक्या कांबळेच्या समोर. MIDC विभागातील काल पण राजा आणि आज पण जे राजा आहेत गावदेवी कानपोली. एका बाजूला बारक्या कांबळे आणि दुसऱ्या बाजूला सुधीर दादा आणि आदेश मध्येचा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मला. गावदेवी कानपोली सामना जिंकला मैदानावरती टीम विठ्ठल रखमाई जासई. अभिनंदन टीम मेघनाथ प्रतिष्ठान जासई 1/7 विकेट्स. वळू आपण मानतो मॅच कडे आणि सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी जाईल